गडचिरोली जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर अंकुश बसावा या उद्देशाने पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री निलोत्पल यांच्याकडून गडचिरोली जिल्ह्यातील अवैध व्यवसाय व जुगार इत्यादींवर प्रभावीपणे कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस यांना देण्यात आलाय। यावरून दिनांक 21 एप्रिल 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस कुरखेडा पोलिसांकडून अवैध जुगार खेळणाऱ्या आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। सविस्तर वृत्त असं की 21 एप्रिल 2024 रोजी रात्री 1 वाजेच्या दरम्यान एजाज शेख उर्फ कात्या राहणार कुरखेडा हा खेडेगाव जंगल परिसरात बेकायदेशीररित्या काही इसमांना गोळा करून ताश पत्त्यांच्या साह्याने अवैधपणे पैसे लावून हार जीतचा खेळ करीत आहे। अशा गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली यांना मिळाली होती। सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली सहाय्यक पोलीस निरीक्षक भगत सिंग दुल्हत व पोलीस पथक असे गेवर्धा येथे पोहोचून 2 स्थानिक पंचांसह जंगल परिसरात घटनास्थळी धाड टाकली असता काही इसम हे बेकायदेशीररित्या 52 ताश पत्त्यांच्या साह्याने पैशाची बाजी लावून जुगाराचा खेळ करताना दिसून आले। पोलिसांची चाहूल लागताच काही इसम पळू लागले। यावेळी स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस पथक व पोलीस स्टेशनचे कुरखेडा येथील पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ पोलीस पथक यांनी प्रभावीपणे कारवाई करत घटनास्थळावर जुगार खेळणारे आरोपी, जुगार साहित्य तसेच रोख रक्कम ताब्यात घेतलाय। घटनास्थळावरून एजाज रफिक शेख उर्फ कात्या वर्ष 41 व्यवसाय मजुरी राहणार कुरखेडा तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली याच्यासह एकूण 22 आरोपींवर कायदेशीर कारवाई करून ताब्यात घेतलाय। यावेळी आरोपींच्या अंगझडती दरम्यान घटनास्थळावरून 2,75,200 रुपये रोख रक्कम तसेच जुगार खेळण्याचे पत्ते, 23 नग जुने वापरले ते मोबाईल, 13 चाकी वाहने, 6 दुचाकी वाहने असा एकूण 71,85,330 रुपये किमतीच्या मुद्देमालासह नमूद आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। नमूद आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन कुरखेडा येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एस्पेरोटो न्यूज साठी विदर्भ संपादक जावेद अली सय्यद, गडचिरोली।